नमस्कार, मी सुप्रियाज रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज नेहमीच्या पोह्यांपेक्षा आज थोडेसे वेगळ्या पद्धतीने पोहे बनवलेले आहेत. हे लाल कलरचे पोहे आहेत आणि डायबिटीजसाठी अतिशय उपयुक्त असे आहेत. याने शुगर वाढत नाही, कारण याच्यामध्ये फायबर जास्त आहे, पुन्हा लोह जास्त आहे. त्याच्यामुळे ते पचायला एकदम हलके असतात आणि लाल पोहे हळूहळू पचतात. त्यामुळे अचानकपणे शरीरात शुगर वाढत नाही. अतिशय याच्यामध्ये फायबर भरपूर असल्यामुळे इन्शुलिन रेझिस्टन्स आपला कमी होण्यास मदत होते. तर अतिशय सोप्या पद्धतीने 1 चमचा तेलामध्ये पोहे न परतता आपण पोहे बनवूयात. तर शक्यतो डायबिटीसच्या लोकांसाठी हे पोहे अतिशय उपयुक्त आहेत. तर बघू शकता थोडेसे पोहे इथे मी घेतलेले आहेत. तर हे पोहे दाखवण्यासाठी मी इथे दाखवले, ते असे लाल कलरचे असतात. तर पांढरे पोहे हे पॉलिशयुक्त असतात आणि याला पॉलिश केलेले नसते. त्याच्यामुळे हे अतिशय आपल्या शरीराला फायदेशीर असतात. तर आपल्याला कोरडेच भाजून घ्यायचे आहेत आपल्याला हे पोहे व्यवस्थित अशा पद्धतीने. इथे ऑलिव्ह ऑइलचा वापर केलेला आहे. तुम्ही बघू शकता, तो पण अगदी 1च चमचा वापरलेला आहे. तर तुम्हाला नॉर्मल बनवायचं असेल तर 2 चमचे ऑइल, कुठलंही घरातलं ऑइल घेतलं तरी हरकत नाही. तर हे अगदी क्रंची होईपर्यंत थोडा भाजायला वेळ लागतो, हरकत नाही, पण हे पोहे अतिशय चवीला छान लागतात. हलकासा हिंग ॲड करून घेतलेला आहे. तर याने चव छान लागते. प्रत्येकाच्या वेळी पोहे भिजवून करण्यापेक्षा थोडे अशा पद्धतीने करा, तर ते जास्त फायदेशीर आणि वेगळा नाश्ता बनेल. तर बघू शकता इथे अशा पद्धतीने हे पोहे छान भाजून घेतलेले आहेत. अतिशय क्रंची असे झालेले आहेत. तर हे बघू शकता थंड करण्यासाठी ठेवलेले आहेत. तर याच्यामध्ये मी शेंगदाणे घेतले आहेत भाजलेले. तुम्ही डाळवं वापरू शकता, ते अतिशय हेल्दी आहे. इथे कच्चा कांदा घेतलेला आहे मी इथे. तर कच्चा कांद्यानंतर याच्यामध्ये गाजर घेतलेला आहे. पाहिजे तर किसूनही टाकू शकता, पण असं गाजर छान लागतं. 2 कलरचे गाजर घेतलेले आहेत आणि इथे कोबी घेतलेला आहे. तुम्हाला ज्या भाज्या आवडत असतील त्या भाज्या तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता. आणि इथे टोमॅटो घेतलेले आहेत. तर बघू शकता टोमॅटो अशा पद्धतीने सगळ्या भाज्या आपल्याला बारीक चिरून घ्यायच्या आहेत. चवीनुसार याच्यामध्ये मीठ ॲड करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि मीठ ॲड केल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला चाट मसाला घालून घ्यायचा आहे. तर जिरे पावडर असेल तर जिरे पावडर ॲड केलं तरी हरकत नाही. लाल तिखट ॲड केलेलं आहे. थोडंसं तिखट आवडत असेल तर अजून थोडंसं लाल तिखट घालायला हरकत नाही. 2 चमचे तिखट ॲड केल्यानंतर थोडंसं मेथकूट आहे माझ्याकडे इथे. तर इथे मेथकूट ॲड करून घेतलेलं आहे. नसेल तर हरकत नाही, नाही घातलं तरी चालेल. आणि सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित अशा पद्धतीने हातानेच मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून टोमॅटोचा ओलावा, कांद्याचा ओलावा या पोह्यांना लागेल आणि हे पोहे चवीला अतिशय छान लागतात. तर हे पोहे बनवल्याच आपल्याला लगेचच सर्व करायचे आहे. जर ते ठेवले तर अतिशय सॉफ्ट होतात. आणि थोडीशी शेव ॲड करून घेतलेली आहे. याच्यामध्ये तुम्ही मटार घालू शकता, तुम्हाला जे आवडत असेल ते याच्यामध्ये घालू शकता. तर अशा पद्धतीने अगदी 5च मिनटात हे पोहे मी रेडी केलेले आहेत. पण क्रंची भाजणं खूप गरजेचं आहे. जेवढं छान खरपूस भाजाल तेवढे पोहे छान लागतील. तर अतिशय 5च मिनटात हा नाश्ता आपला रेडी होतो. तर बनवायलाही सोपे आणि खायलाही अतिशय टेस्टी लागतात. आणि डायबिटीसवाल्यांसाठी नाश्ता म्हणून किंवा 5 वाजता खाण्यासाठी उत्तम असा ऑप्शन आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करून पहा. वरून थोडेसे टोमॅटो, गाजर असे ॲड केलेले आहेत, जेणेकरून दिसायलाही छान दिसतील. आणि ह्या कच्च्या भाज्या पोटात गेल्यामुळे अतिशय हेल्दी असे आहे. प्रत्येकच वेळी फोडणी देण्यापेक्षा असेही पोहे तुम्ही नक्की ट्राय करून पहा. आणि थोडीशी वरून शेव ॲड केलेली आहे. तर अशा पद्धतीने नक्की तुम्ही एकदा तरी हे असे पोहे बनवून बघा, तर तुम्हाला नक्की आवडतील. बनवायला सोपे, अतिशय हेल्दी आणि कच्च्या भाज्यांचा वापर असल्यामुळे पोहे अतिशय टेस्टी असे लागतात. जर रेसिपी आवडत असेल तर तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओसह भेटू, तोपर्यंत बाय.